कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे श्वान निर्बीजीकरण आणि लसीकरण हा कार्यक्रम राबवला जातो। तर आपल्याला आकडेवारी अशी आहे की जानेवारी 24 ते नोव्हेंबर 24पर्यंत 12,406 एवढ्या कुत्र्यांचं आपण निर्बीजीकरण आणि लसीकरण केलेलं आहे। तर डॉग बाईटचे केसेस साधारण जानेवारी 24 ते ऑक्टोबर 24 या कालावधीमध्ये 18,705 केसेस आहेत। तर आपल्याकडे याबाबत आपल्याकडे इंजेक्शन ARV हे उपलब्ध आहे आणि आपले दवाखाने जे कल्याणला रुक्मिणीबाई हॉस्पिटल आणि डोंबिवलीचं शास्त्रीनगर हॉस्पिटल, तसंच कल्याणला आपले 3 दवाखाने आहेत, साले महमद दवाखाना, नेतिवलीचा आणि कोळसेवाडी दवाखाना। या तिन्ही ठिकाणी हे इंजेक्शन ARV उपलब्ध असतं। तर मी नागरिकांना असं कळकळीचं आवाहन करते की कुठलेही कुत्र्याने जरी तुम्हाला चावला असं वाटलं किंवा कधी कधी त्याच्या दात उमटलेले नसतात, पण नुसतं चाटलं तरी तुम्ही या रुग्णालयामध्ये येऊन हे इंजेक्शन जरूर घ्या। कारण हे जे बाहेरचे कुत्रे असतात, तर आपल्याकडे आताशी एक केस झालेली आहे की तिथे इंजेक्शन न घेतल्यामुळे ते दगावलेले आहेत। तर असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा आवाहन करते की जे उपलब्ध इंजेक्शन आहे आणि आपल्याकडे ते 24 तास इंजेक्शन ARV उपलब्ध आहे। पहिला डोस आपण हा अगदी रात्री 2 वाजता आलात तरी तो उपलब्ध असतो, तर त्यामुळे त्याचं जरूर घ्यावं।